गणेशोत्सवात तुलादानातून विद्यार्थ्यांना विचारांचं दान. जय आनंद महावीर मंडळाचा उपक्रम. नागापूर जिल्हा परिषद शाळेला पुस्तकांची भेट. वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा प्रेरणादायी उपक्रम. आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. नवी पेठ येथील जय आनंद महावीर योग मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला हा देखावा सादर करण्यात आला. या देखाव्यासोबतच मंडळाच्या वतीनं तुला वाटप कार्यक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती रुजवण्यासाठी व मुलांवर संस्कार घडवण्याच्या उद्देशानं नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्रंथालयाला 92 पुस्तकांची भेट देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते शाळेच्या समन्वयक सोहोनी सुभाष पूर्णाळे यांच्याकडे पुस्तके सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉक्टर प्रकाश कांक्रिया, डॉक्टर सुधा कांक्रिया, सनी मुथा, आदिती मुथा, आधुनिक कुरिअरचे संचालक विजय मुथा, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सचिव आनंद मुथा, सत्येन मुथा, नितीन मुनोत, अजित गांधी, बाबालाल गांधी, प्रकाश गांधी, संतोष कासवा, अमित गांधी आदींसह मंडळाचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सनी मुथा व आदित्य मुथा यांनी मंडळाच्या या उपक्रमाला पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांना डॉक्टर कांक्रिया यांच्या वतीनं हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे पुस्तक भेट देण्यात आलं. आनंद भंडारी म्हणाले की गणेशोत्सव हा जाती धर्माच्या भिंती पार करून उत्साह निर्माण करतो. या उत्सवातून समाजात चैतन्य, उत्साह व आनंद निर्माण होत असतो. या उत्सवाला जय आनंद महावीर योग मंडळानं सामाजिक उपक्रमाची जोड देऊन एक चांगला उपक्रम राबवलाय. तुलादानातून पुस्तकांची मुलांना भेट मिळाली आहे. यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील वाचन प्रेरणा अभियान सुरू असून या उपक्रमाला मंडळाचा देखील हातभार लागला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. डॉक्टर सुधा कांक्रिया म्हणाल्या की मंडळानं पुस्तकांची तुला करून शाळेला भेट देऊन आदर्शव्रत असा उपक्रम राबवलाय. हे फक्त पुस्तकांचं दान नसून विचारांचं दान आहे. वाचनातून मुले घडणार असून त्यांच्यावर संस्कार होणार आहेत. सुसंस्कारी पिढी घडवण्यासाठी मंडळाचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचं त्या म्हणाल्या. डॉक्टर प्रकाश कराडकर यांनी उपक्रमाचं कौतुक करून पुस्तकातून विद्यार्थ्यांचं आयुष्य घडणार आहे तर वाचन संस्कृती रुजणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी मंडळाच्या वतीनं वर्षभर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान आणि गोरगरिबांना आधार देणारे उपक्रम राबवले जातात. दर महिन्याला एक ना एक सामाजिक उपक्रम सुरू असतो. यावर्षी गणेशोत्सवात सुवर्ण तुला देखाव्यासह सामाजिक तुला वाटप उपक्रम सुरू असून या उपक्रमांतर्गत गरजू कुटुंबियांना किराणा किट देखील देऊन त्यांचा सण उत्सव गोड केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आभार प्रकाश गांधी यांनी मानले. प्रतिनिधी गणेश आखाडे, अहिल्यानगर. सगळ्यात सुरुवातीला आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. मला असं वाटतं गणेशोत्सव हा असा उत्सव आहे तो सगळ्या जाती धर्माच्या भिंती पार करून सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम करतो. आज या गणेशोत्सवाच्या निमित्तानं फार प्रचंड उत्साह, चैतन्य, आनंद आपल्या सगळ्यांमध्ये दिसतोय. हा गणराय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी आणो अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. जे आपलं मंडळ आहे ते गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड देत आहे ते पाहूनही अतिशय मनापासून समाधान वाटलं. आपल्या मातोश्री राजमाता जिजाऊंची तुला छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी करतायत. आणि या तुलेमध्ये आज आपण पुस्तकांची तुला करून आमच्या नागापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जी पुस्तकं दिली त्याबद्दलही मंडळाचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. श्री सनीचे मुथा ज्यांनी ही पुस्तकं या ठिकाणी मंडळाला दिलीत, आमच्या शाळेला दिलीत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मी स्वतः या जिल्हा परिषदेला आल्यापासून वाचन प्रेरणा अभियान सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं त्याचा आवाज आपल्यापर्यंतही पोहोचला. आणि आपण आमच्या उपक्रमाला मंडळाने जे सहकार्य केलं, जी मदत केली त्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज गणरायाच्या आगमनाने या नुसतं नगरीमध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये एक आनंद आहे. आज भंडारी सर इथे आले आपल्यामध्ये. हा एक निरीक्षण योगायोग आहे, एक नवीन ओळख झाली, एक नवीन जीवनमित्र मिळाला असं मी समजतो. आपले मंडळाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन मिळणारच आहे. हे 24वे वर्ष आहे आपलं आणि पुढच्या वर्षी 25वा चित्रनिधी आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात आपण करतो. असं विविध उपक्रमामध्ये आपण त्याच्यात भर घालू आणि रजत जयंती याचा एक नवीन उत्साह असतो. तो उत्साह आज भंडारी सरांच्या हस्ते आज पूजा केल्यामुळे जो मिळाला आहे आपल्याला. आणि मला खात्री आहे की भंडारी सरांना आपण वेळोवेळी वेगवेगळ्या उपक्रमासाठी मुद्दाम निमंत्रित करून आणि चांगले उपक्रम राबवून हा रजत जयंती वर्षाचा जो आहे ती वाटचाल आपण चांगली करूया. सगळ्यांना परत हार्दिक शुभेच्छा. गणरायाच्या तर्फे आशीर्वाद आपल्याला. मी मंडळाचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी आज
पुस्तकांची तुला केलेली आहे आणि हे पुस्तक आपण जिल्हा परिषदेच्या शाळेला देत आहोत. हे खूप मोठं कार्य आहे. हे फक्त पुस्तकात विचारांचं दान आहे, सुविचाराचं दान आहे, शुभचिंतनाचं दान आहे की ज्याच्यातून मुलं वाचतील, त्यांना ज्ञान मिळणार आहे, त्यांना त्यांचा अभ्यास होणार आहे, त्यांच्या मनाची एकाग्रता वाढणार आहे आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वल होणार आहे. मुलांतून संस्कार झाले पाहिजेत आणि संस्कारासाठी बाजार तर बाजार असं म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकानेच पुस्तकाचं एक तरी पान रोज वाचणं आवश्यक आहे. या तुमच्या पुस्तकामध्ये आमचंही हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे पुस्तक मी आत्ताच मॅडमला भेट दिलेलं आहे, तेही आपल्या लायब्ररीमध्ये सामील करून द्या. मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व नगरकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे जय आनंद महावीर योग मंडळातर्फे आज येथे भव्य असा राजमाता जिजाऊची सुवर्ण तुला हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. आत्ताच नुकतीच आपल्या चांदीच्या पावन गणेशाची आरती अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीओ श्री भंडारी साहेब तसेच प्रतिदेश नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाशजी कांकरिया आणि सुधाजी कांकरिया यांच्या शुभ हस्ते आत्ताच गणेशाची आरती झालेली आहे. आणि आज विशेष असं आहे की जी आम्ही देखावा जिजामाताची सुवर्ण तुला केलेला आहे त्या माध्यमातून आम्ही रोज काहीतरी तुलादान करत असतो. आम्ही याच्यापूर्वी धान्य फळं अशा विविध वस्तू वाटलेल्या आहेत. आज आम्ही जिल्हा परिषदेची नागापूरची जी शाळा आहे त्यांना पुस्तकाचं दान करून आणि तेथे छोटीशी एक लायब्ररी ती शाळा करणार आहे. त्या दृष्टीने आम्ही आज पुस्तकाचं दान केलेलं आहे. सालाबाद प्रमाणे जी भव्य देखाव्याची परंपरा आहे ती यंदाच्या वर्षी सुद्धा कायम राखण्यात आलेली आहे. यंदाच्या वर्षी आम्ही 10 हलत्या मूर्त्यांचा राजमाता जिजाऊ यांची सुवर्ण तुला हा देखावा येथे सादर केलेला आहे. या देखाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाईची जी सुवर्ण तुला करतात याच्यातून आपल्या मुलांनी आई वडिलांप्रती कसे आदर व्यक्त करावे याचं मेसेज देण्याचं काम आम्ही या मंडळाच्या देखाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे. आम्ही जो आज तुलादानाच्या माध्यमातून नागापूर झेडपी शाळेला पुस्तकाचं जे दान केलेलं आहे हे दान जे ते आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सत्यन मुथा यांचे चिरंजीव सनी मुथा यांनी ते पुस्तक आमच्या मंडळाला दान स्वरूपात दिलेली आहे आणि त्यांनी मंडळाच्या माध्यमातून हे तुलादानाच्या माध्यमातून ही पुस्तक जी आहेत ती त्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व लहान मुलं याची लायब्ररी म्हणून वापर करून आणि याच्यातून जे काही ज्ञान मिळेल त्यांनी एक समाजसेवाच होणार आहे. त्या दृष्टीने मी सनी मुत्ता याचे आभार मानतो.